नंदुरबारमध्ये देखील मोठा गोवालवाडी 32,000 मतांनी आघाडी. नंदुरबारमध्ये गोवालवाडी 32,000 मतांनी आघाडी त्यांनी घेतलेली आहे. अर्थात गावितांचा गड असलेल्या नंदुरबारमध्ये गोवालवाडी नरेश म्हस्के आघाडीवर. ठाण्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये नरेश म्हस्के आघाडीवर आहे. आणि आता एनडीए 269 आणि इंडिया आघाडी 214 जागांवर आघाडीवर. 268 जागांवर एनडीए आणि 215 जागांवर इंडिया आघाडी घेतली. इंडिया मॅजिक फिगर पासून खाली आलेली पाहायला मिळते. 268 जागांवर सध्या इंडिया आघाडीवर आहे. देशाचे आकडे सातत्यानं बदलतात. आणि शेअर बाजारावर त्याचा परिणाम. देशाचे आकडे लंडन स्थितीमध्ये शेअर बाजार घसरला. सध्या 1300 अंकांनी घसरलेला आहे. इंडिया 268 जागांवर आली आहे. तर इंडिया आघाडीचा आकडा वाढतो 215. मी पूजा दीक्षित आणि आपण बघतायत मंडळ न्यूज. सध्या आपण अमरावती स्थित काँग्रेस भवन येथे आहे. आज मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. 2024 लोकसभा या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. अवघ्या काही तासांमध्ये आपल्याला आपल्या अमरावतीचा नवनिर्वाचित खासदार कोण राहणार हे आपल्याला कळणार आहे. आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला तिहेरी निवडणूक ही जास्त बघायला भेटलेली आहे, ज्यात महायुतीच्या नवनीत राणा, महाविकास आघाडीचे बलवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बोप या तिघांची तिहेरी लढत ही आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि याच तिहेरी लढतचा निकाल हा आज आपल्याला सायंकाळपर्यंत भेटणार आहेत. आणि प्रत्येक राऊंडचा प्रत्येक रिझल्ट हा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर सध्या आपण आहात काँग्रेस भवनमध्ये आणि आपण बोलणार आहात बलवंत वानखेडे यांच्याशी. चला तर बोलूया. बळवंत भाऊ, आपलं मंडळ न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बॅलेट हे ओपन झालेले आहे. काय वाटतं, आपली प्रतिक्रिया काय आहे? मी निश्चितच सुरुवातीपासूनच सांगत होतो की महाविकास आघाडीचा हा विजय राहील आणि आज आपला विजय पक्का आहे हे मी वारंवार सांगत आलो. आज आपण आकडे पाहत असाल किंवा पहिली फेरी किंवा बॅलेट पेपर हे जर पाहत असाल तर आपण आघाडीवर आहोत. याचा अर्थ आपण की पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत सातत्यानं आपण आघाडी घेऊ आणि आपला लीड हा 1 लाखाच्या वर जाईल याची मला हे आहे. सर, आपली निवडणुकीच्या रिझल्ट नंतरच्या जल्लोषाची काय तयारी काय आहे? नाही, आम्ही तर आता सध्या आमच्या कार्यालयात बसलो आहोत. हे काँग्रेसचं कार्यालय आहे. आमचे वरिष्ठ नेते, आघाडीचे नेते सर्व इथं आल्यानंतर आम्ही ठरवू आणि त्या पद्धतीनं लोकांनी जो कौल दिला त्या कौलाचा आनंद मानू. आपण सकाळी निघताना आपल्या आईश्रींचा आशीर्वाद घेऊन निघालेले आहेत, तर नक्कीच आपल्याला वाटतं आईचा आशीर्वाद हा आपल्या पाठीशी आणि आपण निवडणूकमध्ये जिंकणार. आईचा आशीर्वाद सुरुवातीपासूनच आहे आणि आज सुद्धा आहे. धन्यवाद. तर आपल्यासोबत बळवंत भाऊ होते. आईंचा विषय काढल्याबरोबर त्यांचे डोळे पाणावले हे सुद्धा आपण बघू शकतो. आणि नक्कीच भाऊंच्या पाठीमागे हा त्यांच्या आईंचा आशीर्वाद आहेच. आणि यंदाची निवडणूक ही बळवंत भाऊ जिंकणार अशी त्यांनी थांबून सांगितलेले आहे. सध्या आपण बघू शकता भाऊंचे डोळे पाणावलेले आहेत आणि सोबतच त्यांचे अनेक कार्यकर्ते हे त्यांच्या पाठीशी आहेत. आणि नक्कीच सगळ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भाऊंच्या पाठीशी आहे. यंदाची खासदारगी ही भाऊंच्या नावाने राहील असं त्या सर्वांचं मत आहे. अतुल काळबेंडे, शहर सेवा दल अध्यक्ष, काँग्रेस. अच्छा, काय वाटतं? बॅलेट पेपर ओपन झालेले आहेत, आपण आघाडीवर आहेत. हे आमचं टोटली बळवंत भाऊच निघणार आहे हे फिक्स आहे पहिल्या दिवसापासून. त्यामुळे त्याबद्दल कोणाला काही शंका असायची गरज नाही आहे. आणि सेंटरमध्ये काँग्रेसच बसणार आहे, इंडिया आघाडीच बसणार आहे. बळवंत भाऊ आमचे खासदार आहेत. आम्ही गुलाल आणायचं विसरलो, बस तेवढी गलती झाली. पण आता थोड्या वेळात आम्ही सेलिब्रेशन सुरू करणार. यंदा गुलाल आपलाच. बिलकुल, डेफिनेटली. आम्ही मेहनत घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनात काम केलं. यशोमतीताई वगैरेच्या मार्गदर्शनात, भाऊंच्या मार्गदर्शनात आम्ही सक्सेसफुल झालो आहे. तर आपली तयारी कशा प्रकारची होती सुरुवातीपासूनच? ग्राउंड लेवलला साहेबांसोबत काम केलं आणि जे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्यामुळे टोटलमध्ये बळवंत भाऊ 100% निघणार आहे.
आणि इतर क्षेत्रांनी जल्लोष वगैरे कशा प्रकारचा करणार आहे? 6 तारखेपर्यंत तर करता येणार नाही. करू आमच्या लेवलवर जेवढंही होईल. आम्ही म्हणजे एक शांततेने झोपू. आमची रात्रभर कोणी झोपलं नाही आहे आणि मेहनत खूप घेतली आहे. त्यामुळे विजय आमचाच होईल पक्क्यात. आणि त्यामुळे सर्वांसाठी हे चांगली गोष्ट आहे आणि एक चांगला गुडविल ॲटमॉस्फिअर तयार झालेला आहे. सर आपलं नाव? मी प्रवीण मनोहर, अनुसूचित जाती विभागाचा जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेस पक्षाचा. सध्या बॅलेट पेपरचे निकाल निघालेला आहे, आपण आघाडीवर आहात, आपलं काय मत आहे, कसं काय वाटतंय? ही बॅलेट पेपर जी आहे हा लिटमस पेपरसारखा टेस्ट आहे. बॅलेट पेपरमध्ये सर्वसमावेशक तो रिझल्ट आहे आणि हा जो रिझल्ट आहे हाच रिझल्ट कायमपर्यंत हा रुझान जो आहे हा जो कल आहे हा कायमपर्यंत प्रस्थापित राहणार आहे, हे असं मत आहे सध्याच्या स्थितीमध्ये. तर आपण तयारी कशा प्रकारची केलेली होती आणि पुढे जल्लोषाची तयारी कशा प्रकारे राहणार आहे? ही तयारी खरं पाहता मी सुरुवातीपासून बोलत आलेलो आहे की ही जी लढाई आहे ही लढाई नरेंद्र मोदी वर्सेस काँग्रेस, तशीच अमरावतीमध्ये नवनीत राणा वर्सेस अमरावतीकर अशी होती आणि त्या अमरावतीकरांचं सर्वसामान्य माणसांचं सगळ्या अमरावतीकरांचं नेतृत्व जे आहे, प्रतिनिधित्व जे आहे ते बळवंत भाऊ करून राहिलेले आहेत. आणि म्हणून हा जो जल्लोष आहे हा जल्लोष अमरावतीच्या कानाकोपऱ्यातून तुम्हाला स्वयंस्फूर्तीनं दिसणार आहे. त्याच्यासाठी नियोजनाची गरजच नाही आहे. प्रत्येकजण जसं मतदानाच्या दिवसापासूनच जल्लोष सुरू झालेला आहे असं समजायला काही हरकत नाही आहे. आणि जे औपचारिक जे म्हणताय ते आता आमचे सगळे कार्यकर्ते नेते बघा तुम्ही पाहताय हा सगळा जो जल्लोष आहे हा जल्लोषाचा जो ग्राफ आहे हा ग्राफ वाढत जाणार आहे आणि अमरावतीकरांना पहिल्यांदा सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व मिळणार आहे. आणि आपण बघू शकता नवनीत राणांचं आपण नाव घेतल्यावेळी प्रश्न विचारत होते. काल आपण राजकमल स्थित येथे त्यांचे बॅनर्स वगैरे बघितले, बॅनर्सबाजी सुरू झालेली आहे, त्याबद्दल आपले काय मत आहे? नाही, ही खरं पाहता तेच सांगितलं की अमरावतीचा जो राजकीय पोत जो आहे तो परिपक्व आहे आणि कालची जी त्यांची कृती होती ती अपरिपक्वतेची होती. म्हणून अमरावतीकर जो आहे तो अमरावतीकर संयमी आहे. तो जल्लोषही करेल तर तो एका चौकटीत करेल, शिस्तबद्धतेत करेल आणि आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत, संविधानाला मानणारी माणसं आहोत. आम्हाला तेवढं कळतं की निवडणूक झाल्याशिवाय आपण काही बोलायचं नसतं. ते त्यांना जर एवढे उतावीळ आहेत तर त्यावरनं तुम्ही लक्षात घेऊ शकता की आमचे जे उमेदवार आहेत ते किती परिपक्व आहेत. म्हणजे यंदा गुलाल आपलाच? यंदा गुलाल ही सुरुवात झालेली आहे. आमची तर सुरुवात APMC पासून झालेली आहे. नवनीत राणा आणि राणा दाम्पत्यांनी APMCमध्ये सुद्धा त्यांचे पॅनल टाकलेलं होतं. तेव्हापासून या अमरावती जिल्ह्यामध्ये आदरणीय यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं विजयी घोडदौड सुरू आहे ही विजयी घोडदौडाची सुरुवात आहे. येणाऱ्या काळामधले जे जे काही निकाल असतील ते नक्कीच पंजासोबत असतील. धन्यवाद सर. तर आपण होतो अमरावती स्थित काँग्रेस भवन येथे आणि इथला जल्लोष हा पाहण्यासारखा आहे. अनेक यूथ त्याचप्रमाणे वरिष्ठ कार्यकर्ते सुद्धा इथे हजर आहेत आणि त्यांचा जल्लोष हा आपण बघू शकता. तर हा जल्लोष नक्कीच बघण्यासारखा आहे आणि या लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बळवंत भाऊंच्या मागे आहे आणि यांचं ठाम असा मत आहे की यंदा गुलाल यांचाच राहणार. तर बघूया संध्याकाळपर्यंत आपल्याला हे रिझल्ट दिसणार आहेत आणि संध्याकाळपर्यंत हा गुलाल कोणाचा होणार हे नक्कीच आपल्याला कळेल. पण सध्याच्या मतमोजणीनुसार, बॅलेट पेपरच्या मतमोजणीनुसार काँग्रेस हे पुढे आहे, महाविकास आघाडी हे पुढे आहे असं आपल्याला बघायला भेटत आहे. आणि जल्लोष हा नक्कीच आपण सगळं बघू शकता आणि हा जल्लोष कितपर्यंत टिकून राहणार हे आपल्याला बघण्यासारखं राहणार आहे. बघत आहात पण सोबत हा गुलाल नक्की संध्याकाळपर्यंत कुणाचा होणार आणि कुणाच्या चेहऱ्यावर लागणार हे बघण्यासारखं राहणार आहे. तर बघत राहा मंडळ न्यूज आणि प्रत्येक राऊंडच्या अपडेटसाठी आमच्या लाईव्ह चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि लाईव्ह चॅनलवर नेहमी आपली नजर ठेवा आणि योग्य ती बातमीच ही आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत राहणार आहे. कुठल्याही खोट्या बातमींवर आपण विश्वास ठेवू नका आणि खोट्या बातम्यांना पसरवू नका ही विनंती करत मी तुमची रजा घेते.